चंद्रपूर नंतर आता धाराशिवमध्ये सुद्धा राजकीय हालचालींना वेग आलाय। भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी धाराशिवमध्ये ठाकरे आणि शिंदेंची सेना एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याची चर्चा आहे। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या या नवीन पॅटर्नवर झी 24 तासचा हा स्पेशल रिपोर्ट पाहूयात। भाजपला रोखण्यासाठी धाराशिवमध्ये ठाकरे आणि शिंदेंची शिवसेना एकत्र येणार। अध्यक्षपदासाठी शिंदेंच्या सेनेला ठाकरेंचा बाहेरून पाठिंबा। चंद्रपूर नंतर उबाठाची धाराशिवमध्ये नवी रणनीती। धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीआधी राजकीय समीकरणं वेगानं बदलताना दिसतायत। शिवसेनेला अध्यक्षपदासाठी बाहेरून बिनशर्त पाठिंबा देण्याची ठाकरेंच्या शिवसेनेची तयारी सुरू आहे अशी सूत्रांची माहिती आहे। भाजपला रोखण्यासाठी दोन्ही सेनेनं रणनीती आखल्याची ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। जिल्ह्यात सर्वाधिक 19 जागा जिंकलेल्या भाजपनं सत्ता स्थापनेचा दावा केलाय, मात्र शिवसेनेकडनं अध्यक्ष शिवसेनेचाच असा ठाम दावा केला जातोय। विजयी उमेदवारांना सहलीवर पाठवत भाजपनं मॅजिक फिगर आपल्याकडे असल्याचा विश्वास व्यक्त केला। दरम्यान या घडामोडींमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि माजी मंत्री तानाजी सावंतांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलंय। सावंत किंगमेकर ठरणार का याबाबतही उत्सुकता वाढली आहे, तर जिल्ह्यामध्ये शिवसेनेत गट तट नसल्याचं शिवसेनेनं स्पष्ट केलंय। बाबांनो, एकनाथ शिंदे साहेब हे आमचे नेते आहेत, शिवसेनेचे ते पक्ष प्रमुख आहेत। तसे तानाजी सावंत साहेब हे आमचे जिल्ह्याचे नेते आहेत आणि त्यांनी ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये अभूतपूर्व यश मिळवून दिलेले शिवसेनेला, ह्या गोष्टींचा विचार करता या जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे प्रतापजी सरनाईक साहेब, या तिन्ही नेत्यामध्ये अतिशय चांगला संवाद आहे, कुठंही विसंवाद नाही। तर मला एकच सांगणं आहे, शिवसेना ही अखंड आहे, आमच्यामध्ये कुठलाही गट तट नसून आम्हाला संबंध शिवसैनिकांना या जिल्ह्यामध्ये धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे शिवसेनेचा जिल्हाध्यक्ष जिल्हा परिषदेवर बसण्याचं, जिल्हा परिषद अध्यक्ष शिवसेनेचा बसण्यामध्ये आनंद आहे आणि याच्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक शिवसेनेचा जिल्हा परिषदेवर अध्यक्ष बसावा या भूमिकेसाठी आग्रही आहोत। हे जे कोण वावड्या उठवणारे लोक असतील त्यांना हे आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सांगणं आहे की बाबा आमचा कुठला गटतट नाही, परंतु जर तुम्हाला जाणीवपूर्वक अशा वावड्या उठवायच्या असतील तर तुम्हाला एक जाणीवपूर्वक इथं सांगतो की तुमच्याशिवाय आणि तुमच्या व्यतिरिक्त ह्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष हा शिवसेनेचा बसू शकतो। त्याच्यामुळे तुम्ही जरा थोडं वाढ उठवताना थोडं जपून वागा। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पाठिंबा देणं किंवा घेणं हा निर्णय बहुतांश वेळा स्थानिक पातळीवर केला जातो। कुणी आम्हाला पाठिंबा देत असेल तर त्याचं स्वागतच करू असं म्हणत मंत्री संजय शिरसाट यांनीही सकारात्मक संकेत दिले। धाराशिवमध्ये तसं नाहीये, काही जिल्हा परिषद सदस्यांनी शिवसेनेला पाठिंबा द्यायचं निश्चित त्यांनी सांगितलेलं आहे। कोणी पाठिंबा देत असेल तर पाठिंबा घेऊ नये असं काही आमच्याकडे करार झालेलं नाही, परंतु याचा निर्णय माननीय एकनाथ शिंदे साहेब घेतील आणि आम्ही भाजपच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करतोय असं समजण्याचं कोणतंही कारण नाही। शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हातात असल्याची चर्चा आहे। आकड्यांची जुळवाजुळव आणि महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत बैठका सुरू असतानाच निंबाळकर यांनी यावर सावध भूमिका घेत प्रतिक्रिया द्यायला नकार दिला। चंद्रपूर महापालिकेत भाजपला पाठिंबा दिल्यानंतर ठाकरेंवर चांगलीच टीका झाली। आता ते जिल्हा परिषदेच्या निमित्तानं शिवसेनेसोबत जातील का आणि भाजपला धाराशिव जिल्हा परिषदेच्या बाहेर ठेवण्यात यशस्वी होतील का हे अवघ्या काही दिवसात स्पष्ट होईल। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।